नाशिकमध्ये इच्छुक उमेदवारांकडून भाजप जिल्हाध्यक्षांचा पाठलाग करण्यात आलेला आहे। एबी फॉर्म मिळवण्यासाठी भाजप शहराध्यक्ष सुनील केदारांचा पाठलाग करण्यात आला। संतप्त कार्यकर्त्यांनी थेट फार्म हाऊसचा गेट तोडला। 2 कोटी रुपयांना तिकीट वाटल्याचा आरोपही कार्यकर्त्यांनी केला आहे। प्रामाणिक कार्यकर्ता आहे गिरीश भाऊ, जे आदेश देईल तो मी मानणारा कार्यकर्ता आहे। अक्षरशः गिरीश भाऊने आम्हाला सांगितलं, प्रभाग क्रमांक मी सातपूरचा मंडल अध्यक्ष 2 वेळेस मंडळाचे गिरीश भाऊने आम्हाला आदेश दिले, आपल्याला आमदारकीला आपलं तिकीट निवडून आणायचंय। विश्वास नागरे ज्या माणसाचा पक्षाशी काही संबंध नाही अशा माणसाला 2 कोटी रुपये घेऊन तिकीट देता, आम्ही काय करायचं? विश्वास नागरे सारख्या माणसाला 2 कोटी काय पक्षाशी संबंध आहे? निवडणूक आम्ही घेतले, माझ्या भावा मोकात 17 मुलांना मोका दाखल झाला। पोलीस स्टेशन आम्ही विरोध असताना आम्हाला 4-4 तास बसून ठेवायचे। इकडे पुण्यासह अमरावतीमध्ये शिंदेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। तिकीट नाकारल्यानं शिंदेच्या शिवसैनिकांचा राडा पाहायला मिळाला। कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद आणि धक्काबुक्की पाहायला मिळाली। अमरावतीमध्ये तिकीट नाकारलं गेलं, त्याच्यामुळे शिंदेचे शिवसैनिक हे चांगलेच आक्रमक झालेले होते। त्यांचा राडा जो आहे तो पाहायला मिळाला। तिकीट नाकारल्यामुळे शिंदेचे शिवसैनिक हे चांगलेच आक्रमक झाले। वादावादी जी आहे ती या ठिकाणी मोठी झालेली होती। अमरावतीमधली पहिली दृश्य, दुसरी दृश्य आहे ती म्हणजे पुण्यामधली।